सागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, गेले काही लेक्चरपासून आपण पुणे शहर आयुक्तालयाचा पेपर बघतोय। त्याच्या अगोदर आपण नागपूर ग्रामीणचा पेपर बघितलाय, त्याच्यानंतर पुणे ग्रामीणचा पेपर बघितलाय। ज्यांनी ते पार्ट पाहिले नसतील ते जाऊन पार्ट पहा की आपले ऑप्शनवरून आपण आन्सर कसे काढतोय, लॉजिक कसं लावतोय, त्याच्यानंतर ट्रिक्स काय वापरलेत, अभ्यासाचा पार्ट काय केला पाहिजे या संदर्भानं आपण पुढे पुढे चाललेलो आहोत। आपले वेगवेगळे संदर्भ पुस्तकं आहेत। याच्यामध्ये 2023च्या ज्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्या म्हणजे 78 प्रश्नपत्रिका, ज्या विद्यार्थी मित्रांना पास होण्यासाठी एक प्रकारचं बायबल आहे, ते आपलं हे बुक आहे, ज्याच्यामध्ये 38 प्रश्नपत्रिका ह्या जिल्हा व ग्रामीण शहर पोलीसच्या आहेत, 28 प्रश्नपत्रिका ह्या चालकच्या आहेत, 12 प्रश्नपत्रिका SRPFच्या आहेत आणि 10 प्रश्नपत्रिका चं सविस्तर विश्लेषण चालू घडामोडीसह याच्यामध्ये आहे। त्याच्यानंतर 93वी आपली आवृत्ती आहे संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल। याच्यामध्ये 7000हून अधिक वस्तुनिष्ठ प्रश्न, मुद्दे, तक्ते आणि मुद्देसूद विवेचन याच्यामध्ये केलेले पूर्वीच्या 20 प्रश्नपत्रिका आणि 5 आदर्श प्रश्नपत्रिका याच्यामध्ये आहेत। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल याच्यामध्ये 40 प्रश्नपत्रिकांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे। त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल 2022-23 याच्यामध्ये 25 निवडक प्रश्नपत्रिकांचा समावेश केलेला आहे। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती मार्गदर्शन याच्यामध्ये वाहतुकीचे 450 MCQ स्वतंत्र पद्धतीने ॲड केलेले आहेत। 2019च्या 20 प्रश्नपत्रिकांचा समावेश इथं केलेले आहेत। रंगीत स्वरूपामध्ये वाहतुकीची चिन्हे, रोड मॅप वगैरे याच्यामध्ये आहे। त्याच्यानंतर पोलीस शिपाई चालक भरती, मोटार वाहन चालवण्याचे वाहतूक विषयी कायदे व नियम याच्यामध्ये ॲड केलेले आहेत। आणि मग आता आपला जो काय पेपरचा पार्ट आहे तो, याच्यामध्ये आपण ऑलरेडी 2 पार्ट पाहिलेले। या 2 पार्टमध्ये मॅथमॅटिक्सचा जो पार्ट होता, बुद्धिमत्ता ही कशा पद्धतीने विचारली, त्याला टिफनेस कसा ठेवलेला आहे आणि आपल्याला काय करता येईल जेणेकरून आन्सर्स प्रॉपरली काढता येतील, अतिशय शांत डोक्याने सोडवण्याचा हा पेपरचा पार्ट होता। पेपरची डिफिकल्टी लेवल बघता बाकीच्या पेपरच्या कंपॅरेटिव्हली 100% ह्या पेपरची डिफिकल्टी लेवल ही जास्त होती। तरी देखील माझ्या काही विद्यार्थी मित्रांना, आता ज्यांनी पुण्यात फॉर्म भरलाय बट ऑब्वियस त्यांचा अभ्यासावरती तेवढा होल्डच असायला पाहिजे, ही एक्झामिनरची अपेक्षा आहे। आणि आता जरी आपण ह्याच्यापासून आत्ताच्या नेक्स्ट लेक्चरपासून आता आपण मराठी ग्रामरचा थोडा पार्ट चालू होणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की जरी ग्रामरचा भाग विचारला असला तरी देखील ग्रामरला देखील त्यांनी डिफिकल्टी लेवल जी लेवल आहे ती स्टँडर्ड त्या लेवलचा मेंटेन केलेला आहे। तर आता बघा, आपला 17 नंबरच्या क्वेश्चनपर्यंत आपण आलो होतो। काय विचारलंय 17 नंबरच्या क्वेश्चनमध्ये? मॅथमॅटिक्सचा प्रश्न आहे की एका शाळेमध्ये 20 मुलांपैकी, किती मुलं आहेत? 20 मुलांपैकी 4 मुलांनी, किती मुलांनी? 4 मुलांनी प्रत्येकी 1 सफरचंद खाल्ले। बर, म्हणजे 4 मुलांनी 1-1 सफरचंद खाल्ले। बर, तिघांनी प्रत्येकी 1-1 संत्री खाल्ली व दोघांनी 2-2 केळी खाल्ली, प्रत्येकी केळी खाल्ली। तर त्यापैकी किती मुलांनी फळे खाल्ली, म्हणजे टोटल किती मुलांनी फळं खाल्ली? अतिशय सोपे। 4 मुलांनी काय केले? सफरचंद खाल्लेत, म्हणजे 4 मुलांनी सफरचंद खाल्ले। त्याच्यानंतर तिघांनी संत्री खाल्ली, अधिक तिघांनी संत्री खाल्ली, त्याच्यानंतर व दोघांनी 2-2 केळी खाल्ली। किती फळं खाल्ली असं विचारले नाही, किती जणांनी, किती मुलांनी खाल्ली हा प्रश्न विचारलाय। मग दोघांनी केळी खाल्लेली आहेत, हे दोघच फक्त ऍड व्हायला पाहिजे, म्हणजे 4 + 3 + 2 बरोबर 9। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर, अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे, उत्तर राहील 9। आणि मग तुम्ही ह्याच्यामध्ये पाठीमागचं आपलं जे काही लॉजिक आहे ते लॉजिक जरी वापरलं, छोटा आणि मोठा ऑप्शन येणार नाही, चढत्या क्रमाने सर्व मांडा। 8, 9, 10 आणि 11 ह्याच्यातला छोटा आणि मोठा पर्याय येणार नाही, या 2 पर्यायामध्ये ऑप्शन राहील, ऑप्शन नंबर 2 ला उत्तर असणार आहे। आता पुढचा प्रश्न, मराठीचा पाठ इथून पुढे चालू झालेला आहे। मग तुम्ही आता बघा की मराठी कशा पद्धतीने विचारलेलं आहे। काय विचारले की पुढे दिलेल्या शब्दापैकी कोणता शब्द इंग्रजी भाषेतून आलेला आहे? कुठून आलेला आहे? इंग्रजी भाषेतून आलेला आहे। पिस्तूल, जहाज, इस्त्री आणि पार्सल। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर पेपरचं व्यवस्थित ॲनालिसिस केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की या प्रश्नाची डिफिकल्टी लेवल ही जास्त आहे। म्हणजे सहजासहजी तुम्हाला सांगता येणार नाही की इंग्रजीतून, आपल्याला जनरल माहिती असतं की बाबा इंग्रजीतून शब्द आलेला आपल्याला कळतोच, परंतु या ठिकाणी बघा
जहाज, इस्त्री, पिस्तूल आणि पार्सल असं आहे. जहाज तर येणार नाही, सहज बघता बघता आपल्याला कळतंय की इंग्लिश नाव असायला पाहिजे. मग मी जर ऑप्शन नीट बघितले तर मला एवढं लक्षात येते, हिथं पिस्तूल दिलंय आणि हिथं पार्सल दिलंय, म्हणजे एक्झामिनरला ह्या दोन ऑप्शन मध्ये विद्यार्थ्याला कन्फ्यूज करायचा आहे. एक तर पिस्तूलला तरी घेऊन जा किंवा पार्सलला तरी घेऊन जा असा ऑप्शन सांगतोय. तुम्ही नीट बघितलं की सिमिलॅरिटी ठेवलेली ऑप्शन मध्ये, हिथं पिस्तूल आहे हिथं पार्सल आहे, म्हणजे इस्त्री ह्याच्यामध्ये येणार नाही. मग पिस्तूल की पार्सल, तर ह्या विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस आपलं 1 आणि 4 या दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होतं त्यावेळेस नेहमी 4 ला घेऊन जायचं. मी तुम्हाला पहिल्या लेक्चर पासून सांगितलंय, तुम्ही पाठीमागचे सगळे लेक्चर काढून बघा की त्या लेक्चरमध्ये तुमच्या असं लक्षात येईल की जोपर्यंत 100% माहिती नाही तोपर्यंत ऑप्शन नंबर 1 ला घेऊन जायचं नाही. जोपर्यंत 100% तुम्हाला माहिती नसेल तोपर्यंत ऑप्शन नंबर 1 ला जायचं नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर राहील पार्सल. हा शब्द काय आहे? इंग्रजी आहे. म्हणून हा प्रश्न काय करा, लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, उद्या जर क्वेश्चन पेपर रिपीट झाला, बघा मॅक्सिमम चान्सेस आहेत की क्वेश्चन पेपर काय होतोय, रिपीट होतोय. उद्या जर पेपर रिपीट झाला तर पार्सल हा इंग्रजी शब्द आहे आपल्याला पाहता क्षणी सांगता आला पाहिजे. आता पुढचा क्वेश्चन, लोखंडाचे चणे खाणे, लोखंडाचे चणे खाणे याचा अर्थ काय? वाक्यप्रचाराचा अर्थ हा नेहमी काहीतरी वेगळा निघत असतो, म्हणजे त्याचा मतीचा अर्थ फार वेगळा असतो. आता लोखंडाचे चणे खाणे याचा अर्थ भरपूर परिश्रम घेणे, भरपूर खाद्य खाणे, उद्योगधंदा करणे आणि यापैकी नाही. आता तुम्हाला मी सांगितलं यापैकी नाही उत्तर काय असू शकत नाही. मग आता हिथं भरपूर दिलंय, हिथं भरपूर दिलंय, म्हणजे 100% उत्तर ह्या दोन पर्यायामध्ये ठेवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. उद्योगधंदा करणे असं काय होणार नाही. आणि 1 आणि 3 मध्ये आपलं कन्फ्युजन झालेलं आहे. तर लोखंडाचे चणे खाणे याचा अर्थ भरपूर खाद्य खाणे असं होईल का? होणार नाही. म्हणजे हा काहीतरी फालतू ऑप्शन आहे. याचा अर्थ ऑप्शन नंबर 1 भरपूर परिश्रम करणे हे या प्रश्नाचं उत्तर राहील. लोखंडाचे चणे खाणे याचा अर्थ भरपूर परिश्रम घेणे असा होतो. आता पुढचा वाक्यप्रचार तुम्हाला मी अगोदरच सांगितले, मराठीचा अभ्यास करत असताना पहिल्यांदा वाक्यप्रचार, म्हणी, समानार्थी शब्द वगैरे असं असं करून घ्यायचा. आता बघा, बावळी मुद्रा, देवळी निद्रा, बावळी मुद्रा, देवळी मुद्रा. एमपीएससी ला पण हा बऱ्याच वेळा एमसीक्यू विचारलेला आहे. अतिशय आयएमपी स्वरूपाचा हा वाक्यप्रचार आहे. एमपीएससी ला पण बऱ्याच वेळा विचारलेला आहे. बावळी मुद्रा, देवळी निद्रा याचा अर्थ काय? याचा अर्थ काय? तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की त्याच्या पाठीमागचा मतीत अर्थ हा फार जास्त वेगळा असतो. आता बघा, बावळी मुद्रा घेऊन देवळात निजणारा असं होईल का? की देवळी निद्रा म्हणजे देवळात निजणारा असा अर्थ होईल का? गेला ऑप्शन. शहाणपणाचे सोंग आणणारा मूर्ख मनुष्य असंही काही होणार नाही. निरापराध माणसाला शिक्षा करणे हे तर बिलकुलच बसत नाही. दिसण्यात बावळा परंतु व्यवहारात चतुर हा या प्रश्नाचा एकदम प्रॉपर अर्थ आहे. म्हणजे बावळी मुद्रा, देवळी निद्रा या वाक्यप्रचाराचा अर्थ दिसण्यात बावळा परंतु व्यवहारात चतुर असणारा मनुष्य असा होतो. आता पुढं अक्षर, अक्षर ह्या ध्वनी किंवा आवाजाच्या खुणा आहेत. नीट बघा, अक्षर तसा पाहता की पोलीस भरतीच्या लेवलला हा एमपीएससी लेवलचा क्वेश्चन ह्या ठिकाणी फ्रेम केलेला आहे. पोलीस भरतीचा विचार करता हा या क्वेश्चनची लेवल ही डिफिकल्टी लेवल त्या तुलनेने हायेस्ट गेले, कारण विधानांच्या स्वरूपात विचारलं गेलं आणि विधानांच्या स्वरूपात हे एमपीएससीला क्वेश्चन विचारतं, म्हणजे तिथला क्वेश्चन उचललाय आणि ही तो कॉपी पेस्ट केलेला आहे. म्हणजे बघा, अक्षर हे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत म्हणून अक्षरांना मूलध्वनी असं म्हणतात. अक्षरांना मूलध्वनी म्हणतात. मग ऑप्शन बघा कसे फ्रेम केले. संपूर्ण विधान बरोबर आहे, विधानाचा पूर्वार्ध म्हणजे सुरुवातीचा भाग, विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे, संपूर्ण विधान चुकीचं आहे आणि विधानाचा पूर्वार्ध चुकीचा आहे, असे 4 ऑप्शन सेट केलेले आहेत. मग आता नीट बघा, ज्या अर्थी संपूर्ण विधान बरोबर आहे हे ऑप्शन नंबर 1 ला ठेवले, म्हणजे काहीतरी प्रश्नचिन्ह नक्की आहे. येते का लक्षात? म्हणजे फसवण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहे. तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय, जर ऑप्शन नंबर 1 ला उत्तर येत असेल ना तर थांबायचं, विचारच करायचा. जे काही जण काय करतात, सरळ सरळ पहिलं बरोबर आहे असं म्हणतात. मग आता बघा, नीट ऐका, अक्षरे हे आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत इथपर्यंतचं वाक्य बरोबर आहे. जे काय आपण
अक्षरे जे तयार होतात ते आपल्या कशाच्या, ध्वनीच्या, आपल्या ध्वनीच्या किंवा आवाजाच्या खुणा आहेत, इथपर्यंत वाक्य बरोबर आहे. म्हणून अक्षरांना मूलध्वनी असे म्हणतात. तर आपण ज्यांनी मराठीचा बेसिक अभ्यास केला असेल त्यांना माहिती आहे, आपण मूलध्वनी कुणाला म्हणतो, तर वर्ण जे काय आहेत त्यांना काय म्हणतो, मूलध्वनी असे म्हणतो. तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात, असं वर्णाची व्याख्या आहे. काय वर्णाची व्याख्या काय, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात, अशी वर्णाची व्याख्या आहे. म्हणजे अक्षरांना मूलध्वनी म्हणतात हा पार्ट चुकीचा आहे, त्याच्यामुळे संपूर्ण विधान बरोबर येणार नाही. त्याच्यानंतर विधानाचा पूर्वार्ध चुकीचा आहे का, नाही, त्यामुळे ड ही ऑप्शन गेला. विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे आणि संपूर्ण विधान चूक आहे. संपूर्ण चूक आहे का, इथपर्यंत मी सांगितलं की तुम्हाला विधान काय बरोबर आहे, म्हणजेच विधानाचा पूर्वार्ध बरोबर आहे. मग हिथं व्याख्या लक्षात ठेवायची. मूलध्वनी, मूलध्वनी कुणाला म्हणतात, की तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. काय म्हणतात, तोंडावाटे निघणारा. उद्या फक्त व्याख्या पण बऱ्याचशा पेपरला विचारलेले, कितीतरी एक्झामला ही व्याख्या विचारले की तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना टिंब असे म्हणतात. काय म्हणतात, वर्ण असे म्हणतात. खाली ऑप्शन देतात, अक्षर म्हणतात, वर्ण म्हणतात, शब्द म्हणतात आणि यापैकी नाही. मग आपल्याला लक्षात आलं पाहिजे की तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. अशा पद्धतीनं ह्या प्रश्नाचं एक्सप्लेनेशन झालेलं आहे. मग आता पुढचा प्रश्न इथं बघा, इथं दिलेलं आहे की आपण बोलत असताना जो मूलध्वनी निघतो त्याला काय म्हणतात, वर्ण असे म्हणतात. ओके, म्हणजे जो काही वर्ण आहे तो मूलध्वनी आहे. आता पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती व्यंजने शेवटी स्वतंत्र उभादंड असणारी आहेत. काय प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती व्यंजने शेवटी, पण कसा दंड पाहिजे, स्वतंत्र उभा दंड पाहिजे. आता इथं क बघितला, क ला इकडं पण जोडलंय, इकडं पण जोडलंय, म्हणजे त्या दंडाला असा दंड काढलाय, क असा इकडं गाठ मारली, इकडं गाठ मारली, म्हणजे हा दंड स्वतंत्र आहे का, जसा इथं ग चा दिसतोय, 100% नाही. म्हणजे ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर 2 फ हे येणार नाहीत. त्याच्यामुळे फक्त 1 व 2 गेला. असणारे विचारले, त्याच्यामुळे क आणि फ म्हणजे 1 आणि 2 उत्तरामध्ये येणार नाहीत, म्हणून ऑप्शन नंबर 1 व 2 गेला. वरीलपैकी सर्वही गेलं, एकही नाही तर आपण जातच नाही. म्हणजे सरळ सरळ या प्रश्नाचं उत्तर फक्त ऑप्शन नंबर 3 आणि 4 असं राहील. मग आता नीट बघा, ग आणि न ही स्वतंत्र उपादंड असणारी अक्षरे आहेत. मग आता ह्याच्यात लक्षात ठेवायचं, मी एक ह्याची ट्रिक लक्षात ठेवण्याची एक हिंट तयार केलेली. काय हिंट तयार केलेली, की गणेश हे जे काय नाव आहे, काय गणेश, गणेश ही आपली ट्रिक आहे. ही आपली काय आहे, ट्रिक आहे. याच्यामधली सगळी अक्षर म्हणजे काय, ग त्याच्यानंतर न आणि क्ष ही जी काय सगळीच्या सगळे अक्षर आहेत, या तिघांचा पण म्हणजे किती अक्षर झाली, ही 3 अक्षरे स्वतंत्र उभादंड असणारी आहेत. स्वतंत्र उभादंड असणारी मग तुम्ही म्हणताल की सर हे 3 वरती प्रश्न विचारताल का, तर डिपार्टमेंटल PSIचा तुम्ही पेपर काढून बघा की त्यांनी सेम अशाच पॅटर्न मध्ये एक क्वेश्चन विचारलाय की ह्याच्यामध्ये स्वतंत्र उपादंड असणारी अक्षर किती, स्वतंत्र उपादंड असणारी अक्षर किती. मग गणेश ही आपली काय ट्रिक आहे. गणेश लक्षात राहिलं की ग, न आणि श ही जी काय अक्षर आहेत ही स्वतंत्र उपादंड, म्हणजे ग चिकटलाय का ह्याला नाही, न चिकटलाय का ह्याला नाही, श चिकटलाय का ह्या दांड्याला नाही. म्हणजे हा जो काही दंड आहे, हा जो काही दांडा काढलेला आहे, म्हणजे ज्याला आपण काना असं म्हणतो, त्या काण्याला ही अक्षरं चिकटलेली नाहीत, म्हणून त्याला स्वतंत्र उपादंड असणारी अक्षरे म्हणतात. आणि ती किती आहेत, उद्या जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला 100% सांगता यायला पाहिजे की मराठीच्या वर्णमालेमध्ये
3 अक्षरे ही स्वतंत्र उभादंड असणारी आहेत। मग आता आपल्या पुस्तकामध्ये इथं चार्ट दिलाय, त्याच्यामधलं सगळ्यात महत्वाचं वाक्य ते बघा की मराठीतील र हे एकमेव व्यंजन असं आहे की ज्याला कोणत्याही स्वरूपाचा दंड किंवा उभी रेख नाही। र जे एकमेव असं अक्षर आहे की ज्याला कुठल्याही प्रकारचा दंड नाही किंवा रेषा नाही, म्हणून र ला कंपित वर्ण असं देखील म्हणतात। काय म्हणतात बघा, लक्षात ठेवा, र या अक्षराला र ला कंपित वर्ण काय म्हणतात, कंपित वर्ण असे देखील म्हणतात, असे देखील म्हणतात। म्हणजे र ला लक्षात ठेवायचं, र ला कंपित वर्ण। जर तुम्हाला विचारलं वर्णमालेतील कोणत्या अक्षराला कंपित वर्ण असे म्हणतात, कसला वर्ण, कंपित वर्ण, तर र या शब्दाला, र या अक्षराला कंपित वर्ण असं म्हणतात। आणि असं एकमेव व्यंजन आहे की ज्याला दंड नाही किंवा रेष नाही। आता पुढं या चार्ट मध्ये तुम्ही हा चार्ट बघा, या चार्ट मध्ये तुम्हाला कशा पद्धतीचे जे काही दंड असणार आहे हे आपल्या पुस्तकामध्ये ॲज इट इज दिलेलं आहे, तुम्ही पाहून घेऊ शकता की कशा पद्धतीने हा चार्ट केलेला आहे। हा चार्ट लक्षात ठेवला की सगळ्या गोष्टी लक्षात राहतात। आता बघा, शीर्षदंड असणारी अक्षरे म्हणजे बघा, ट ला फक्त वरती ट काढताना असा काढतो म्हणजे हित शीर्ष भागाकडे दंड आहे, हित ड ढ ड ह ळ छ ही सगळी कशी व क ही शीर्ष भागाकडे दंड आहे। कुठं, शीर्ष म्हणजे वरच्या बाजूला, कुठं, वरच्या बाजूला, वरच्या बाजूला, शीर्ष बाजू म्हणजे वरची बाजू, शीर्ष, आपण ह्याला शिर म्हणतो ना, शिर, शिर कुठे आहे आपलं, वर, म्हणून शीर्ष भाग म्हणजे वरचा भाग, वरच्या बाजूला दंड आहे। मध्यदंड म्हणजे मध्ये दंड आहे। क आणि फ ही अशी अक्षर आहेत की ज्याच्यामध्ये बरोबर अक्षरांच्या मध्ये दंड आहे, कुठं, अक्षरांच्या मध्ये दंड आहे। आणि अंत्यदंड, अंत्य म्हणजे कुठं, शेवटी, अंत्य म्हणजे कुठं, शेवटी, आपण म्हणतो ना अंताला आलाय म्हणजे कुठं आलाय, शेवटी आलाय, म्हणजे शेवटी दंड असणार आहे। मग ख ग घ छ छ हे सगळे काय आहेत की शेवटी अंत्यदंड असलेले आणि दंड नसलेले अक्षर हे र आहे। आणि ग न आणि श ही शेवटी स्वतंत्र उभादंड असणारी अक्षरे आहेत। म्हणजे हा जो काही चार्ट आहे ह्या चार्टवरती तुम्हाला बेसिक उद्या फिरून ह्याच्या बाहेरचेच क्वेश्चन ह्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही। जर या टाईपचा प्रश्न आला उद्या तुम्हाला विचारतील दंड नसलेले अक्षर कुठले, र, अंत्यदंड असणारे अक्षर कुठले, ह्याच्यातलं कुठलं पण एक द्यायचं, मध्यदंड असणारे अक्षर कुठलं, क आणि फ, शीर्षदंड म्हणजे वरच्या बाजूला दंड असणारे कुठलं की जसं की ड आहे, ढ आहे, ड आहे, ह आहे, ळ आहे, छ आहे, ट आहे। आणि स्वतंत्र उभादंड असणारे कुठले, ग न आणि श ही अक्षरे स्वतंत्र उभादंड असणारी अक्षरे आहेत। आता पुढचा प्रश्न, यशोधन, तपोबल आणि मनोरंजन, नभोमंडल ही कोणत्या संधीची उदाहरणे आहेत। बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना संधी हा टॉपिक अवघड जात असतो, संधी हा टॉपिक अवघड जात असतो। मग आता नीट बघायचं, संधी सोडवत असताना ऑप्शनचा जास्तीत जास्त वापर करू। बघू आपल्याला काय हिंट दिले का, यशोधन, तपोबल, मनोरंजन, नभोमंडल ही कोणत्या संधीची उदाहरणे आहेत, ही कोणत्या संधीची उदाहरणे आहेत। गुणादेश, विसर्ग लोप संधी, विसर्ग उकार संधी आणि यनादेश। मग आता बघा हिथं मला काय म्हणतंय की विसर्ग लोप संधी, हिथं म्हणते विसर्ग उकार संधी, म्हणजे 100% उत्तर एक्झामिनरनं ह्या दोन ऑप्शन मध्ये ठेवलेलं आहे। ऑप्शन नंबर 1 आणि ऑप्शन नंबर डी मध्ये उत्तर असण्याची माझी प्रोबॅबिलिटी फार कमी आहे। बघा मी ऑप्शन कसे एलिमिनेट केले की ज्या अर्थी मला इथं विसर्ग लोप संधी आणि विसर्ग उकार संधी असं जर म्हणताय त्या अर्थी मला या दोन ऑप्शन मध्ये उत्तर ठेवण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत। मग आता नीट बघा, उकार म्हणजे काय की उ लिहितो आपण, उकारामध्ये काय येतो, उ। आता इथं काय म्हटले, यशोधन, यशोधन म्हणजे काय, एक काना आणि एक मात्रा असं तयार झाले। तपोबल मध्ये पण सेम तसंच झालंय, तपो ओ
एक काना म्हणजे ओ तयार झालाय. ज्यावेळेस ओ हे अक्षर तयार होतं त्यावेळेस एक काना आणि एक मात्रा दिला जातो. सेम मनो, बघा मनो, नभो म्हणजे माझे एक लक्षात आलं की तिथं ओ तयार होतोय. आणि मराठीमध्ये ओ जर तयार करायचा असेल, बघा मराठीमध्ये जर ओ तयार करायचा असेल तर अ अधिक उ, अ अधिक उ असं जर मिक्स केलं तर ओ तयार होतो. बघा ओ जर मला तयार करायचं असेल तर अ अधिक उ असं जर तयार केलं मी, याच्यामध्ये अ मध्ये अ या स्वरामध्ये जर उ हा स्वर मिक्स केला, बघा अ या स्वरामध्ये उ हा स्वर मी मिसळला तर माझा उ हा स्वर तयार होतोय. ही तर प्रत्येक ठिकाणी यशोधन, तपोबल, मनोरंजन, नभोमंडल म्हणजे प्रत्येका ठिकाणी मला ओ ओ दिसतोय. म्हणजे 100% ऊचा काहीतरी पार्ट आहे. हे तर म्हणतंय विसर्ग उकार संधी. 100% उत्तर माझं हेच आहे. बाकी मला माहिती असायची गरज नव्हती. अतिशय कॉमन सेन्सवरती मी उत्तर काढलं. मी या ठिकाणी जी काय संधीची उदाहरणं ही पाठ केली नाही, बेसिक सेन्स वरती लक्षात ठेवलं की बरं मग आता अभ्यासाचा पार्ट झाला. यशोधन, तपोबल, मनोरंजन आणि नभोमंडल ह्यातली सगळीच्या सगळी उदाहरणं विचारलेत. आणि ही संधीची अत्यंत IMP उदाहरणं येतं. यशोधन, तपोबल, MPSCचे जरी पेपर काढून बघितले तर ॲज इट इज हे क्वेश्चन सगळे विचारलेले आहेत. म्हणजेच नीट बघा इथं रूल काय आहे की विसर्गाच्या मागे अ हा स्वर आला असेल आणि पुढे जर मृदू व्यंजन आलं असेल, कसलं व्यंजन पाहिजे? मृदू व्यंजन. तर विसर्गाचा काय होतो? उ होतो. विसर्गाचा उ होतो. म्हणजे बघा रूल असा आहे इथं, या ठिकाणी रूल असा आहे की सपोज या ठिकाणी असा विसर्ग आहे, इथं असा विसर्ग आहे आणि ह्या विसर्गाच्या अलीकडे जर अ हा स्वर आला असेल, म्हणजे विसर्गाच्या अलीकडे म्हणजे पाठीमागे, विसर्गाच्या पाठीमागे जर अ हा स्वर आला असेल तर या सगळ्याचा काय होतो? उ तयार होतो. काय तयार होतो? उ तयार होतो. आणि तो उ बघा उ तयार होऊन आणि पुढं काय पाहिजे? याच्या पुढं मृदू व्यंजन पाहिजे. काय पाहिजे? याच्या पुढे मृदू व्यंजन, व्यंजन पाहिजे. व्यंजन. आता ज्यावेळेस आपण मराठीचा थोडा पार्ट घेऊ त्यावेळेस हे मी सांगेन तुम्हाला. म्हणजे विसर्गाच्या पाठीमाग अ हा स्वर प्लस पुढे ह्या विसर्गाच्या पुढे मृदू व्यंजन आलं, कोणतंही मृदू व्यंजन आलं तर विसर्गाचा उ होतो आणि हा उ त्या अ मध्ये मिसळतो. काय होतो? मागील अ मध्ये मिसळून ओ हे अक्षर तयार होतं आणि त्या ठिकाणी संधी होत असते. बघा ह्या विसर्गाचा काय होतो? उ तयार होतो. मागील अ मध्ये हितल्या अ मध्ये हे मिसळतं म्हणून अ अधिक उ बरोबर ओ असं लेटर तयार होतं. आणि हा ओ म्हणजे काय? एक काना आणि एक मात्रा असं जर तुम्हाला दिसलं तर 100% ती काय आहे? विसर्ग संधी आहे. काय आहे? विसर्ग संधी आहे. आणि विसर्ग संधीतला आतला प्रकार जर उद्या विचारला तर विसर्ग उकार संधी आहे. मग आता इथं उदाहरण लक्षात घ्या, फक्त रूल मध्ये बसवायचं. बघा आता इथं बघा मन, आता पहिलं लेटर बघा मनोरथ. मनोरथ तयार होतं ना मन, मन न च्या अगोदर विसर्ग, न च्या नंतर विसर्ग आहे. मग हा जो विसर्ग आहे ह्या मनला न ला जर फोडला, बघा एक उदाहरण लिहून दाखवतो मी. मन, मन हिथं विसर्ग आहे, हिथं विसर्ग आहे. आता हा मन म्हणजे नसता मन आहे का? तर म हा न चा पाय मोडायचा आणि अ हा न म्हणजे काय की अ चा पाय, न चा पाय मोडून त्याच्यामध्ये अ हा स्वर मिसळला की हे न हे लेटर तयार होतं. बघा न हे लेटर, न हा शब्द तयार होताना न चा पाय मोडून त्याच्यामध्ये अ हा स्वर जर मिसळला तर नंतरच हा न होणार आहे. म्हणजे विसर्गाच्या पाठीमागं, बघा विसर्गाच्या पाठीमागं, आणि आता इथं विसर्ग आहे, असा विसर्ग आहे. मग विसर्गाच्या पाठीमागं काय आहे? अ हा शब्द आहे, अ हा स्वर आहे. विसर्गाच्या पाठीमागं अ हा स्वर आहे आणि पुढं काय लिहिले? प्लस रथ, रथ
रथ. मग ह्या विसर्गाच्या पुढे र आहे आणि र हा मृदू व्यंजन आहे. र हा काय आहे? मृदू व्यंजन आहे. म्हणून याची संधी काय होणार? ह्या विसर्गाचा अ अधिक ह्या विसर्गाच्या अगोदर असलेला अ अधिक विसर्गाचा लोप होऊन उ होणार. काय होणार? उ होणार. अ अधिक उ बरोबर ह्या सर्वाचा काय होतो? ओ होतो. म्हणून याचं काय होणार? हे सगळं अ जाणार, हितला विसर्ग जाणार आणि त्याच्याऐवजी काय येणार? ओ येणार. ओ हा अगोदरच्या अक्षरामध्ये मिसळणार म्हणजे ह्या न मध्ये मिसळणार. म्हणून काय होणार? मनोरथ. मनोरथ असा शब्द तयार होणार. सेम तसंच तपोबल. मग ही ठराविक जे काही उदाहरणं आहेत ते पाठ करायचे. म्हणजे काय स्व की अ हा स्वर विसर्गाच्या अलीकडं पुढं मृदू व्यंजन आलं तर विसर्गाचा उ होतो. अ अधिक उ एकत्र मिसळून ओ तयार होतो आणि तशा पद्धतीनं हे संधी तयार होत असते. मग हे जे काय उदाहरण? मन अधिक रथ बरोबर मनोरथ. अध अधिक वदन बरोबर अधोवदन. पुढचा शब्द बघा आहे तसाच राहिलाय, फक्त जिथं शब्द आहे का त्याला काय होतं? एक काना आणि एक मात्रा. तेज. मग आता जच्या तिथं काय होणार? जला काय होणार? जो होणार. जो. अ अधिक उ म्हणजे जो भेटणार. तेज अधिक निधी बरोबर निधी तसाच राहिलाय बघा शेवट. निधी. तेजोनिधी असं झालं. म्हणजे विसर्गाच्या पुढं न हे मृदू व्यंजन आहे, व हे मृदू व्यंजन आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण वर्णमालेचा तुम्हाला पाठ सांगायचा झाला तर त्यावेळेस आता ह्याला शिकवायला बराच वेळ लागणार आहे. तेवढं शिकवायचं म्हटल्यानंतर मग एका लेक्चरमध्ये कमी क्वेश्चन होतील. पण जी वर्णमाला आपण करतो त्या वर्णमालेमध्ये काही कठोर, मृदू आणि अनुनासिक असे व्यंजन आहेत. मग ती पाठ करायची. ती जर पाठ असतील तर लवकर संधी लक्षात राहते. आणि आता असंही हा जो आपला हे जे उदाहरण झाले ह्या उदाहरणावरून आपल्या लक्षातच येतं ना, मनोरथ असेल, तपोबल असेल, अधोवदन असेल, तेजोनिधी असेल, ही सगळी उदाहरणं कशाची आहे? विसर्ग उकार संधीची आहेत. हे लक्षात ठेवायचं. आता पुढचा प्रश्न 11 नंबरचा झाला. आता 12 नंबर, 22 नंबर, 23 नंबरचा झाला. आता 24 नंबर. 24 नंबर. काय प्रश्न आहे बघा. सोपा प्रश्न आहे. नामावरती आहे. नामावरती आहे. काय विचारले? पुढील विधाने वाचून अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा. नामाचा प्रकार ओळखा. मग आता ज्यांनी बेसिक अभ्यास केला त्यांना माहिती असेल विशेष नाम, सामान्य नाम आणि बहुवाचक नाम असे 3 नामाचे प्रकार आहेत. आता माझं नाव रणजित आहे तर रणजित हे काय झालं? विशेष नाम झालं. त्याच्यानंतर सामान्य, नदी, डोंगर, झाडे, झुडपे हे सगळे कसे सामान्य नाम आहेत. आणि बहुवाचक नाम आनंद, हर्ष, मोद, खेद, दुःख ह्या सगळ्या ज्या काही भावना असतात, प्रेम, ह्या सगळे काय बहुवाचक नाम आहेत. म्हणजे याच्यावरून हा आपल्याला ओळखायचं आहे. मग हिराने सर्व कामे पूर्ण केली. हिराने सर्व कामे केली. हिरा हे एका मुलाचे नाव आहे किंवा हिरा बैलाचं पण नाव होऊ शकतं. म्हणजे हे काय झालं? विशेष नाम झालं. बघा, हिरा हे एका व्यक्तीचं नाव आहे, पुरुषाचं पण नाव होऊ शकतं. हिराने सर्व कामे केली एखाद्या बैलाचं पण होऊ शकतं. म्हणजे ते त्याचं कसलं नाम झालं? विशेष नाम झालं. सगळ्याच मुलांना आपण हिरा म्हणतो का? नाही. काहीतरी पर्टिक्युलर, मी रणजित आहे मलाच फक्त रणजित म्हटलं जाईल, सगळ्या मुलांना रणजित म्हणतील का? नाही. विशेष नाम हे ते फक्त त्या पर्टिक्युलर एका व्यक्तीपुरतं मर्यादित असतं. हिराने सर्व कामं केली ह्याच्यातच आपल्याला कळतंय की ते विशेष नाम आहे. लगेच पर्यायाकडे यायचं. पहिलं विशेष नाम ऑप्शन गेला, बी ऑप्शन घालवला. लगेच शेवटचा ऑप्शन चेक करायचा. पहिला झाला की तिसरा. आनंद कामावरती रुजू झाला. आता कामावरती रुजू कोण झालाय? आनंद. या ठिकाणी आनंद हा शब्द ऑलरेडी बहुवाचक नाम आहे. बघा काय मी सांगितलं, आनंद हा शब्द कसा आहे? बहुवाचक नाम आहे. बहुवाचक नाम आहे.
परंतु भाववाचक नामाचा या ठिकाणी वापर हा विशेष नामासारखा केलेला आहे, म्हणून या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. विशेष नाम म्हणून या ठिकाणी त्याचा वापर केलेला आहे. जरी आनंद, माझ्या आनंदावरती विरजण पडलं असं जर मी म्हटलं असतं, बघा, माझ्या आनंदावरती विरजण पडले, या ठिकाणी तुम्हाला लगेच लक्षात येते की आनंद ही एक प्रकारची भावना आहे, त्या ठिकाणी ते भाववाचक नाम झालं असतं. परंतु आनंद कामावरती रुजू झाला, याचा अर्थ आनंद हे कोणाचं तरी नाव आहे, एका व्यक्तीचं नाव आहे. म्हणजेच या ठिकाणी भाववाचक नामाचा वापर विशेष नामासारखा केलेला आहे, परंतु हे कसं आहे, विशेष नामच आहे. म्हणजे शेवटचं पण कसं यायला पाहिजे, विशेष नामच यायला पाहिजे. हिथं विशेष नाम दिलंय, हिथं भाववाचक नाम दिले, ऑप्शन गेला. हिथं भाववाचक नाम गेले, ऑप्शन गेला. हिथं विशेष नाम गेले, म्हणजे बी आणि सी जाग्यावरती गेला. आता बघा, 3 ठिकाणी विशेष नाम दिले, एका ठिकाणी सामान्य नाम दिले. सर्व देशमुखांना निरोप सांगा. सर्व देशमुखांना निरोप सांगा. लक्षात घ्या की ज्या वेळेस आता देशमुख, देशमुख हे जर आडनाव आहे, एखादं आडनाव हे विशेष नाम असतं. बघा नीट ऐका, एखादं आडनाव हे विशेष नाम असतं. इथं काय म्हटलंय, देशमुख. देशमुख हे काय आहे, आडनाव आहे, ते कसलं नाव झालं असतं, विशेष नाम झालं असतं. परंतु एखाद्या आडनावाचा किंवा एखाद्या नामाचा अनेक वचनी वापर जर केला तर त्याचं सामान्य नामात रूपांतर होतं. नीट ऐका की एखादं विशेष नाम आहे आणि त्या विशेष नामाचा अनेक वचनी जर वापर केला तर त्याचं काय होत असतं, सामान्य नाम होत असतं. आता मला सांगा, सर्व देशमुखांना, सर्व देशमुख, हे तर फक्त देशमुखांना असं म्हटलंय का, नाही. सर्व देशमुख म्हणजे काय, जेवढे गावात देशमुख असतील, 100-200 काय जेवढे देशमुख असतील तेवढ्या देशमुखांना निरोप सांगा. याचा अर्थ, याचा वापर कसा आहे, अनेक वचनी केला आहे. कसा केलाय, अनेक वचनी केलेला आहे. आमच्या गावात बरेच पाटील आहेत. बघा, आमच्या गावात बरेच पाटील आहे, म्हणजे फक्त पाटील जर म्हटलं असतं तर विशेष नाम झालं असतं. पण आमच्या गावात बरेच पाटील आहेत असं जर म्हटलं तर त्याचा, त्या पाटील या विशेष नामाचा वापर या ठिकाणी कसा केलेला आहे, सामान्य नामासारखा केलेला आहे. किंवा अजून सांगायचं झालं तर आमच्या वर्गात बरेच कुंभकर्ण आहेत. जर फक्त कुंभकर्ण बघितलं तर विशेष नाम आहे, पण आमच्या वर्गात बरेच कुंभकर्ण आहेत म्हणजे व्यक्ती ह्या अनेक होत आहेत, अनेक वचनी होते, म्हणून हे सगळे काय आहेत, सामान्य नाम आहेत. म्हणून सर्व देशमुखांना या ठिकाणी विशेष नामाचा उपयोग हा सामान्य नामासारखा केलेला आहे, म्हणून 2 नंबरचं हे सामान्य नाम आहे. ऑप्शन नंबर ए ह्या प्रश्नाचं उत्तर राहील. म्हणजे हिराने हे विशेष नाम झालं, सर्व देशमुखांना सामान्य नाम झालं, आणि आनंद कामावरती रुजू होतो, या ठिकाणी आनंद हे बहुवाचक नाम नसून ते विशेष नाम आहे, या ठिकाणी विशेष नाम झालं. आणि तुम्ही बघा, एक्झामिनरनं ऑप्शन एकदम व्यवस्थित सेट केलेले, म्हणजे सहजासहजी ऑप्शन पर्यंत एक्झामिनर पोचू देत नाही. ओके, मग आता खाली आपल्या बुकमध्ये याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तुम्ही एक्सप्लेनेशन पाहून घेऊ शकता. की सामान्य नाम म्हणजे काय, एकाच जातीच्या वस्तूंना देखील त्यातील सारख्या गुणधर्मामध्ये सर्वसामान्य नावे दिली जातात, त्याला सामान्य नाम असे म्हणतात. यात वस्तूची जात एकच असली तरी वस्तू अनेक असतात. म्हणजे सामान्य नाम कुणाला म्हणतात, की जसं बाबा नदी असेल, सामान्य नामामध्ये अनेक दिसतं, नदीला नदीच म्हणणार, पर्वतच म्हणणार, घराला घरच म्हणणार, सगळी घरच, सगळ्या मुलीच, मुलगी, समुद्र, झाड, शहर, प्राणी वगैरे वगैरे वगैरे. मग त्याच्यामध्ये समुदायवाचक नामं असतात. समुदाय म्हणजे काय, समूह दिसला पाहिजे. सैन्य असेल, सैन्य, कळप असेल, आमराई असेल, अनेक आंब्याची झाडं, जमाव असेल, कशी तर समुदायवाचक आहे. त्याच्यानंतर काही पदार्थवाचक नामं असतात. काही पदार्थ जसं की सोने, चांदी, साखर, मीठ, तेल, कापड, हे सगळे कशी पदार्थवाचक नामं आहेत. आता पुढं समुदायवाचक नामं, समूहवाचक नामं आणि पदार्थवाचक नामं ही सगळी काही सामान्य नामच आहेत. त्याच्यानंतर विशेष नाम तुम्हाला मी सांगितलंय, एखाद्या व्यक्तीला किंवा वस्तूला जे काही विशिष्ट स्वरूपाचं नाव ठेवलं जातं त्याला विशेष नाम असं म्हणतात. बघा, वस्तूला जे विशिष्ट नाव ठेवलं जातं त्याला विशेष नाम असं म्हणतात. ही व्याख्या पण बऱ्याच वेळा विचारली की एखाद्या वस्तूला जे विशिष्ट नाव ठेवलं जातं त्याला, आता माझं नाव सपोज रणजित आहे, तर हे काय झालं, विशेष नाम झालं. वस्तूला जे
विशिष्ट नाम ठेवलं जातं त्याला विशेष नाम असं म्हणतात. ज्या नामाने एकाच जातीच्या अनेक वस्तूंपैकी एका विशिष्ट वस्तूचा, फक्त मला जर मुलगा म्हटलं असतं तर ते सामान्य नाम झालं असतं, पण अनेक मुलांमधला रणजित, आता मला एकालाच पर्टिक्युलर केलं जातंय, म्हणजे एका विशिष्ट वस्तूचा बोध होतोय, एका विशिष्ट नामाचा बोध होतोय, म्हणून त्याला काय म्हटलंय, विशेष नाम असं म्हटलेलं आहे. जसं की हिमालय, वरती जर पर्वत बघितलं, डोंगर बघितलं तर सामान्य नाम, परंतु त्यातल्या त्यात हिमालय, हिमालय म्हटलं की एक पर्टिक्युलर गोष्टच तुमच्या लक्षात आली, म्हणून हिमालय कसं झालं, विशेष नाम झालं. सह्याद्री, अनेक डोंगर आहेत, सगळ्या डोंगरांना तुम्ही काय म्हणणार, डोंगरच म्हणणार, पण त्या डोंगरांमध्ये सह्याद्री हा विशेष आहे, म्हणून सह्याद्री काय झालं, हे झालं, विशेष नाम झालं. महाबळेश्वर, थंड हवेचं ठिकाणी अनेक आहेत, पण त्यातल्या त्यात महाबळेश्वर विशेष नाम झालं. पुणे, शहरे भरपूर आहेत, शहर हे कसं झालं, सामान्य नाम झालं, पण तू पुणे झालं, मुंबई झालं, त्याच्यानंतर गंगा झालं, नद्या अनेक आहेत पण फक्त गंगा नदी, अनेक मुलं आहेत, पण अशोक, संग्राम ही फक्त पर्टिक्युलर मुलं आहेत, यांना विशेष नाम असं म्हणतात. म्हणजे लक्षात घ्यायचं, आपल्याला नीट बघायचं, त्यांनी क्वेश्चन विचारताना फार जास्त मस्त विचारलंय की सहजासहजी उत्तर येईल असं विचारलं नाही. सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून वापर केलाय का, विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून वापर केलाय का, बहुवाचक नामाचा विशेष नाम म्हणून वापर केलाय का, या पॉइंटला क्वेश्चन विचारलेलं आहे. आणि नेमकं मुलं काय करतात, हेच पॉइंट स्किप करतात आणि मार्क येत नाहीत. जिथं क्वेश्चन त्यांना फिरवायला जागा आहे त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी तुम्ही जिथं बाबा महाराष्ट्रातलं टॉप लेवलचं कॉम्पिटिशन चालतं पुण्यात, त्या ठिकाणी पुण्याचा पेपर हा असाच राहणार आहे. तुम्ही फॉर्म भरताना शेवटी तुम्हाला लाईफ तसंच भेटणार आहे. त्यामुळं पुण्यातला पेपर हा डिफिकल्टी लेवल ही कम्पॅरेटिव्हली तशाच पद्धतीनं राहते. आता खालीलपैकी तुम्ही पाठीमागचा माझा व्हिडिओ काढून बघा, मी त्याच्यामध्ये अगोदरच सांगितलं की लिंग हा टॉपिक सांगताना मला असं वाटतं की नागपूरचा पहिलाच पार्ट असेल, पहिला किंवा दुसरा, मे बी पहिलाच पार्ट असेल, त्या पहिल्याच पार्टमध्ये मी लिंग हे सांगितलेले, स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग, आणि त्यावेळी मी सांगितलं होतं की जी दोन लिंगामध्ये आहेत ते पाठ करायचं आणि लक्षात ठेवायचं, पोर हा शब्द तिन्ही लिंगात येतो असं मी त्यावेळेस त्या लेक्चरला सांगितले. तुम्ही वाटलंच तर पहिला पार्ट काढून बघा, मी त्याच ठिकाणी सांगितलं होतं की पोर हा शब्द तिन्ही लिंगात येतो, कारण तिथं प्रश्न विचारायला जागा आहे ना, प्रश्न विचारायला एक्झामिनरला जागा आहे. मग खालीलपैकी ज्याने तो व्हिडिओ पाहिला असेल त्याला पटकन पाहता क्षणीच लक्षात येणार, खालीलपैकी तिन्ही लिंगात आढळणारा शब्द कोणता, खालीलपैकी तिन्ही लिंगात आढळणारा शब्द कुठला, तर पोर हा शब्द तिन्ही लिंगात आढळतो. पोर, 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 ते पोर, तो पोर आणि ती पोर असं तिन्ही लिंगात पोर हा शब्द आढळतो. मग आता बाकीचे ऑप्शन काय दिलंय, बाग, बाग हा 2 लिंगात आढळतो. कुठल्या, 2 लिंगात. ती बाग म्हटलं की स्त्रीलिंग, आणि तो बाग, बघा तो बाग म्हटलं की पुल्लिंग. आपण ती बाग पण म्हणतो आणि तो बाग पण म्हणतो, अशा पद्धतीनं हे 2 लिंगात आढळतं. बाग, हरिण, ते हरिण आणि तो हरिण, बघा ते हरिण म्हटलं की नपुंसकलिंगी आणि तो हरिण म्हटलं की पुल्लिंग. त्याच्यानंतर पेट, ही ती पेट म्हणजे स्त्रीलिंग. बाकी ऑप्शन वरून पण आपण गेलो असतो, पेट येणार नाही, पण ज्या अर्थी हिथं पेठ दिसते प आणि हिथं पोर दिसते प, त्या अर्थी एक्झामिनरनं या 2 ठिकाणी उत्तर ठेवण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत, हे ऑप्शन गेला. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हा प्युअरली अभ्यासाचा भाग आहेच. तुम्ही लिंग हा टॉपिक करत असताना पोर 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 MPSCनं पण जवळपास ह्याच्यावरती 5-6 वेळा प्रश्न विचारलाय. त्याच्यामुळे अतिशय IMP क्वेश्चन आहे, हा IMP क्वेश्चन आहे की याच्यावरती पोर हा तिन्ही लिंगात येणारा शब्द किती. तुम्ही कोणतेही एक्झाम काढून बघा, त्या एक्झाम मध्ये जर लिंग या टॉपिक वरती क्वेश्चन विचारला असेल तर पोर या शब्दावरती मॅक्सिमम क्वेश्चन विचारलेले आहेत, कारण पोर हा शब्द तिन्ही लिंगात आढळतो, स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुंसकलिंग. आता 26 नंबरचा प्रश्न, म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की एक्झामिनर की जिथं मुलं पॉइंट सोडतात त्या ठिकाणी एक्झामिनर काय करत असतो, प्रश्न विचारत असतो. विभक्तीवरती क्वेश्चन विचारलाय, खालीलपैकी कोणत्या विभक्तीला
कोणत्या विभक्तीला दोन वचनात प्रत्यय नाहीत, नाही नाही असं विचारले बघा, प्रत्यय नाही. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला दोन्ही वचनात म्हणजे काय, एक वचन आणि अनेक वचन, म्हणजे आपण ज्यांनी विभक्ती केला असेल त्यांच्या लक्षात येईल की एक वचन आणि अनेक वचन. विभक्ती म्हटलं की सलाते सलानाते, सलाते पहिलं असतं ते एक वचनामध्ये, दुसरं सलानाते म्हणतो आपण ते कशात येतं, अनेक वचनात. ऊनहून पहिलं ऊनहून कशात आहे, एक वचनात आहे, दुसरं ऊनहून अनेक वचनात आहे. मग काय विचारले, असे कोणती विभक्ती आहे ज्याला दोन्ही वचनात म्हणजे एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये प्रत्यय येत नाही. तर हा अभ्यासाचा भाग आहे. तुम्हाला माहिती असेल विद्यार्थी मित्रांनो की प्रथमा या विभक्तीला प्रत्यय येत नाही. प्रथमा विभक्तीला प्रत्यय येत नाही. प्रथमाला विभक्ती प्रत्यय नसतो. विभक्ती प्रत्यय नसतो म्हणजे त्याला एक वचन आणि अनेक वचनामध्ये प्रत्यय येणार नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय राहील, प्रथमा राहील. मग संबोधन काय आहे, तर हाक जिथं मारली जाते, हाक जिथं मारली जाते त्या ठिकाणी संबोधन ही विभक्ती होते. आणि लक्षात ठेवायचं, ह्या ठिकाणी पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे. IMP प्रश्न या ठिकाणी तयार होतो. खालीलपैकी कोणत्या विभक्ती प्रत्ययाला फक्त आणि फक्त अनेक वचनामध्येच प्रत्यय आहे. बघा प्रश्न काय तयार होतो, खालीलपैकी कोणत्या विभक्ती प्रत्ययाला फक्त आणि फक्त अनेक वचनामध्येच प्रत्यय येतो, तर ती विभक्ती आहे संबोधन विभक्ती. मग द्वितीयाचं तुम्हाला सांगितलं, सलाते सलानाते, सप्तमीमध्ये तय्या. मग आता या ठिकाणी आपल्या बुकमध्ये एकदम व्यवस्थित स्वरूपामध्ये चार्ट दिलेला आहे. याच्यामध्ये टोटल विभक्ती किती असंही क्वेश्चन विचारला जातो. तर टोटल किती विभक्ती आहेत, 8 विभक्ती आहेत. बऱ्याचशा वेळा लोकांना वाटतं सप्तमी म्हटलं की 7, पण 8वी संबोधन ही विभक्ती आहे. मग जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला, मराठीमध्ये एकूण विभक्ती प्रत्यय किती, तर किती, 8 आहेत. मराठीमध्ये एकूण 8 विभक्ती आहेत. मग आता नीट ऐका, विभक्तीचे प्रत्यय हे नाम किंवा सर्वनामाच्या सामान्य रूपाला लागतात. या सामान्य रूपाला अक्षरे जोडून विभक्तीचे रूप तयार होते. ती अक्षरे म्हणजेच विभक्तीची प्रत्यय होय. मग आता बघा इथं दिसतंय हा चार्ट आहे. हा चार्ट खूप जास्त IMP चार्ट आहे. खूप जास्त IMP आहे. आता बघा या ठिकाणी प्रथमाला इथं एक वचनाचे प्रत्यय, इथं म्हणते अनेक वचनाचे प्रत्यय. प्रथमाला दोन्हीकडे काय केलेले, तो डॅश केलेले आहेत. म्हणजेच प्रथमा विभक्तीला कोणत्याही प्रकारे एक वचनामध्ये आणि अनेक वचनामध्ये प्रत्यय लागत नाहीत. प्रत्यय लागत नाहीत. पुढं शेवटचं बघा, संबोधन मध्ये फक्त आणि फक्त अनेक वचनामध्येच नो हा काय लागतो, प्रत्यय लागत असतो. मग प्रश्न तयार होतो. बऱ्याच अनेक एक्झाम मध्ये इथं प्रश्न तयार केलेला आहे काय, की खालीलपैकी कोणत्या विभक्तीला फक्त आणि फक्त अनेक वचनामध्ये प्रत्यय आहे, तर त्याचं उत्तर आहे संबोधन. खालीलपैकी कोणत्या विभक्तीला एक वचनामध्ये प्रत्यय नाही, उत्तर काय राहील, संबोधन. प्रत्यय प्रथमामध्ये पण नसतो, पण खाली ऑप्शन मध्ये प्रथमा नसतं, बाकीचे हे ऑप्शन तयार करतात. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या दोन, बघा नीट ऐका, खालीलपैकी कोणत्या दोन विभक्ती प्रत्ययांमध्ये समान प्रत्यय आहेत, तर द्वितीया, बघा द्वितीया आणि चतुर्थी, बघा द्वितीया आणि चतुर्थी या दोघांमध्ये काय आहे, समान प्रत्यय आहेत. द्वितीया आणि चतुर्थीमध्ये समान प्रत्यय आहेत. कसे आहेत, समान प्रत्यय आहेत. समान प्रत्यय आहेत. समान प्रत्यय म्हणजे काय, हे बघा, सलाते एक वचनामध्ये सेम, त्याच्यानंतर अनेक वचनामध्ये सलानाते म्हणजे समान असलेले द्वितीय आणि चतुर्थी ह्या दोन विभक्ती आहेत. पंचमीमध्ये ऊनहून, तृतीयामध्ये नेईशी निशीही, त्याच्यानंतर षष्टीमध्ये चाचीचे, त्याच्यानंतर सप्तमीमध्ये तय्या आणि संबोधनमध्ये नो. हा सगळा चार्ट पाठ असायला हवा.
पाठ असायला हवा. पाठांतराचा भाग आहे, तुम्हाला माहितीच असायला पाहिजे. म्हणजे सोप्पा चार्ट आहे, फार काय अवघड नाही. प्रत्ययामध्ये प्रत्यय नसतो, झालं, एक तर संपलं. संबोधनमध्ये एक वचनामध्ये येणारच नाही, फक्त अनेक वचनामध्ये नो येणार, झालं, दोन संपलं. त्याच्यानंतर द्वितीयामध्ये मी तुम्हाला सांगितलं सलाते सलानाते, सलाते सलानाते, सलाते सलानाते, झालं. द्वितीय आणि चतुर्थी पाठ झालं, म्हणजे चार तर पाठ झालं. षष्टीचं लक्षात घ्या. आपण चाचा आणि चाचे म्हणतो, काकाला काका काकीला काय म्हणतात हिंदीमध्ये, चाचा आणि चाचे. तशा पद्धतीनं षष्टी लक्षात ठेवायचे. चाचीचे चाचीचे, चाचीचे चाचीचे, अशा पद्धतीने षष्टी झाली. पंचमीमध्ये आता बाहेर काय लागते, रंगपंचमी कधी असते, नेहमी उन्हाळ्याच्या दिवसात असते. त्याच्यावरून लक्षात ठेवायचं, ऊनहून ऊनहून, पंचमी ऊनहून ऊनहून, म्हणजे पंचमी कधी असते, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असते. रंगपंचमी हे लक्षात ठेवायचे. हे ट्रिकवरून लक्षात ठेवायचे. ट्रिक ह्याची कशी आहे, ट्रिक काय आहे ह्याची, रंगपंचमी, रंगपंचमी उन्हाळ्यात, रंगपंचमी उन्हाळ्यात, उन्हाळ्यात. त्या उन्हाळ्यावरून काय करते, पंचमी, पंचमी म्हटलं की ऊनहून ऊनहून, पंचमी म्हटलं की ऊनहून. तृतीया फक्त राहिलं नेईशी निही इशी, नेईशी आणि नेही इशी, झालं. आणि सप्तमीमध्ये तय्या तय्या, सप्तमीमध्ये तय्या म्हणजे ताईसारखं, सप्तमी म्हटलं की तय्या तय्या, झाला. सगळा चार्टच पाठ झाला. म्हणजे आत्ता बघता बघता मी तुम्हाला सगळा चार्ट सांगितला. प्रथमामध्ये प्रत्यय येणार नाहीत, संबोधनमध्ये एक वचनात येणार नाही, अनेक वचनामध्ये फक्त नो येईल. द्वितीय आणि चतुर्थीमध्ये सलाते सलानाते, त्याच्यानंतर तृतीयामध्ये नेयशी नेहीशी, पंचमीमध्ये ऊनहून ऊनहून, षष्टीमध्ये चाचीचे चाचीचे आणि सप्तमीमध्ये तय्या तय्या, झाला. पाठच झाला. तुम्ही शांत डोक्याने एकदा बघितला की पाठच झाला. परत तुम्हाला पाठ करायची गरज नाही. जवळपास 100 MCQ तुम्हाला नसते ह्या चार्टवरती सहज सुटू शकतील. आणि एवढे प्रश्न ऑलरेडी विचारलेले आहेत. म्हणजे एक तुमचा विभक्तीचा एक पार्ट आत्ता बघता बघता ह्या व्हिडिओमध्ये एक 5 मिनिटामध्ये तुमचा झाला. आता पुढचा प्रश्न, चुकीचा पर्याय निवडा, चुकीचा पर्याय निवडा. अतिशय म्हणजे मला विशेष वाटतं की एक्झामिनरना हा प्रश्न, पोलीस भरतीचा पेपर असून पण पाठीमागचा पण वाक्यांच्या स्वरूपात प्रश्न दिला, हिथं पण क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल ही हाय ठेवली. म्हणजे पोलीस भरतीचा पेपर वाटत नाही एवढी काठिण्य पातळी. सेम MPSCचे क्वेश्चन ॲज इट इज तिकडचे जाऊन इकडे कॉपी पेस्ट केलेले. काय विचारले, खालीलपैकी चुकीचा पर्याय ओळखा. मला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. म्हणजे खालीलपैकी कुठलं तरी एक पर्याय चुकीचा आहे, तो मला ओळखायचा आहे. ह्या शब्दावरती व्यवस्थित लक्ष असलं पाहिजे. आपण घरी जाऊ, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. बर, ही चलाक मुलगी आहे, दर्शक सर्वनाम. ज्याने हे भांडण उकरले तो माघारी घेईल, संबंधी सर्वनाम. कोण ही गर्दी, सामान्य सर्वनाम. म्हणजे सर्वनामाच्या पण पोट प्रकारावरती क्वेश्चन लिहिलेला आहे बघा. आणि त्यांनी काय सांगितले, पोट प्रकारामध्ये पण 4 वाक्य दिले आणि त्यातलं विचारले की चुकीचं कुठलंय. मग आता आपल्याला हे सगळेच्या सगळे प्रकार माहितीच असायला पाहिजे. म्हणजे सर्वनामाचे पोट प्रकार आतमध्ये माहिती असायला पाहिजे. या लेवलचा म्हणजे प्युअरली व्याकरणाचा क्वेश्चन आहे. मग आता बघू आपण की चुकीचा पर्याय कुठला आहे. आपण घरी जाऊ, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. तुम्ही पाठीमागचा माझा एक कोणता व्हिडिओ मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, पण त्या व्हिडिओमध्ये मी पुरुषवाचक सर्वनाम सगळे दिलेले. त्यासाठी मी इंग्लिशमधला चार्ट काढला होता. आय, वी, यू, ही, शी, इट आणि दे, आणि त्याचंच मराठीमध्ये कन्व्हर्जन केलं होतं. आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू तुम्ही, ही, शी, इट तो ती ते आणि त्या, असं ते होतं. हे सगळे काय असतात, सर्वनामे असतात. ही कसली, पुरुषवाचक सर्वनामे आहे. आपण हे पण पुरुषवाचक आहे. परंतु लक्षात घ्यायचं, जर आपण या शब्दाचा अर्थ बघा, आपण या शब्दाचा अर्थ एवढं महत्वाचं आहे ना, अतिशय बेसिक कन्सेप्ट वरती क्वेश्चन त्यांनी विचारला. आपण या शब्दाचा अर्थ जर स्वतः असा झाला, कसा झाला, स्वतः. आपण या शब्दाचा अर्थ जर स्वतः असा झाला, स्वतः असा जर झाला, तर त्याला काय म्हणतात, आत्मवाचक सर्वनाम असं म्हणतात. काय म्हणतात, आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. बघा, आपण या शब्दाचा अर्थ जर स्वतः असा जर निघत असेल वाक्यावरून, म्हणजे वाक्याचा अर्थ तुम्हाला समजणं फार जास्त गरजेचं आहे.
आपण या शब्दाचा अर्थ जर स्वतः असा निघत असेल तर त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. काय म्हणतात? आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. मग आता आपण घरी जाऊ, आता विचार करा, आपल्याला वाक्यात ठेवायचं. आपण असं समजा की आपण सगळेजण लायब्ररीत आहे, किंवा आपण सगळेजण कॉलेजला आहे, किंवा आपण सगळेजण शाळेत आहे. तर आता आपण कॉलेजला आहे किंवा आपण लायब्ररीत आहे, आपण काय म्हणणार? आपल्या मित्रमैत्रिणींना काय म्हणणार? आपण घरी जाऊ. आपण घरी म्हणजे जाऊ, त्याच्यामध्ये स्वतः येते ना, म्हणजे मी स्वतः पण काय होणार आहे? घरी जाणार आहे. त्याचा अर्थ काय होतोय? मी स्वतः पण घरी जाणार आहे. म्हणजे या वाक्यामध्ये आपण घरी जाऊ याचा अर्थ सरळ सरळ स्वतः पण घरी जाणार आहे असा सरळ सरळ अर्थ होतो. म्हणून हा तृतीय पुरुषवाचक सर्वनाम नाही. ते कसं आहे? आत्मवाचक सर्वनाम आहे. हे कसं वाक्य? ह्याचं सेम आयोगानं किंवा बऱ्याचशा एक्झाम मध्ये असं विचारलेलं आहे, आपण सहलीला जाऊ. सहलीला जाऊ. आता ज्यावेळेस आपण सहलीला जाऊ असं म्हणताना तो स्वतः सहलीला जाणार आहे का? 100% जाणार आहे का? बाकीच्या सहलीला जाणार आहे, हा घरी राहणार आहे, असा प्रकारे का? नाही. ज्यावेळेस आपण सहलीला जाऊ असं तो म्हणतोय त्यावेळेस तो स्वतः त्याच्यामध्ये सहलीला जाणार आहे असा त्याचा अर्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे. म्हणून आपण सहलीला जाऊ हे वाक्य पण कशामध्ये आहे? आत्मवाचक सर्वनामामध्ये आहे. लक्षात ठेवायचं. ज्या ठिकाणी आपण या शब्दाचा अर्थ स्वतः असा निघतो त्या ठिकाणी आत्मवाचक सर्वनाम असं होतो. त्याच्यानंतर पुढचा, ही चलाक मुलगी आहे, दर्शक सर्वनाम. बरोबर आहे, ही चलाक मुलगी आहे या ठिकाणी दर्शक सर्वनाम होतं. मग आता इथे एक छोटासा कन्सेप्ट आहे, मी तुम्हाला समजून सांगतो. बघा, ही चलाक मुलगी आहे हे दर्शक सर्वनाम होते. मग ह्या ठिकाणी दर्शक सर्वनाम आणि दुसरा पार्ट असतो दर्शक विशेषण. आणि वारंवार फिरवून ह्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, कारण मुलांना समजतच नाही दर्शक सर्वनाम कधी होतं आणि दर्शक विशेषण कुठं होतं. आता बघा इथं काय म्हटलंय, ही चलाक मुलगी आहे. ही चलाक मुलगी आहे असं म्हटलेलं आहे. मग आता बघा या ठिकाणी मुलगी हे काय आहे? नाम आहे. चलाक हे काय आहे? विशेषण आहे. आणि ही हा शब्द काय आहे? दर्शक सर्वनाम आहे. बघा ह्या सगळ्याची फोड मी तुम्हाला सांगितली. मुलगी काय आहे? नाम आहे. चलाक काय आहे? विशेषण आहे. आणि ही काय आहे? दर्शक सर्वनाम आहे. आता या ठिकाणी लक्षात ठेवायचं, हेच वाक्य फिरवून मी थोडं असं वेगळं लिहिलं. बघा नीट लक्षात घ्या. हा टॉपिक तुम्हाला हित समजला की सगळं लक्षात राहणार. आता बघा मी ह्या ठिकाणी वाक्याची सुरुवात ही न करतो, परंतु हा चलाक हा शब्द नंतर टाकतो, मुलीला अगोदर घेतो. ही मुलगी चलाक आहे. आता पण वाक्य बरोबरच झालं. ही मुलगी चलाक आहे, परंतु शब्दाच्या जाती बदलल्या. आता या ठिकाणी ही हा जो काही शब्द आहे, हा या ठिकाणी दर्शक सर्वनाम नसून दर्शक विशेषणाचं कार्य करतोय. लक्षात घ्या, ही हा शब्द या ठिकाणी दर्शक सर्वनाम नसून दर्शक विशेषणाचं काम करतोय. कारण नीट बघा, मुलगी हे काय आहे? या ठिकाणचं नाम आहे. मुलगी काय आहे? नाम आहे. नामाच्या जर अगोदर लागून नेहमी विशेषण येत असतं. काय येत असतं? विशेषण असतं. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा. बघा, सुंदर गुलाब, सुंदर मुलगा, सुंदर मुलगी. बघा, सुंदर काय सांगते? त्या नामाबद्दल अधिक माहिती सांगते. सुंदर मुलगी कशी आहे? सुंदर आहे. म्हणजे सुंदर हे तिचं काय झालं? विशेषण झालं. तसं मुलगी या नामाची माहिती कोण सांगते? ही हा शब्द सांगतोय. या ठिकाणी चलाक हे पण काय आहे? विशेषणच आहे. हे पण काय आहे? विशेषण आहे. या ठिकाणी दोन विशेषण तयार होतात. मग लक्षात ठेवायचं,
ही चलाक मुलगी याच्यामध्ये ही आणि मुलगी या दोघांच्या मध्ये म्हणजे नाम आणि ही यांच्यामध्ये जर विशेषण आलं तर ते काय असतं दर्शक सर्वनाम असतं तर ते काय असतं दर्शक सर्वनाम असतं आणि दर्शक विशेषण होताना नेहमी हीच्या शेजारी काय पाहिजे नामच आलं पाहिजे काय आलं पाहिजे नामच आलं पाहिजे तरच ते दर्शक विशेषण होत असतं नीट ऐका दर्शक विशेषण होण्यासाठी त्या ठिकाणी हा ही हे तो ती तेच्या जवळ नामच आलं पाहिजे तरच ते दर्शक विशेषण असतं जर नाम पुढे गेलं आणि मध्ये जर विशेषणाचा पार्ट आला तर त्या ठिकाणी ते दर्शक सर्वनाम होत असतं असा हा याच्यातला बेसिक बारकावा आहे मग आता बघा ही चलाक मुलगी आहे या ठिकाणी चलाक हे काय आहे विशेषण आहे आणि नाम कुठलं आहे मुलगी हे नाम आहे मग मुलगी हे नाम आहे नाम हित आहे ही हित आहे आणि मध्ये विशेषण आले म्हणजे नाम हे लांब गेले त्या अर्थी 100% ते काय आहे सर्वनाम आहे जर ही मुलगी चलाक आहे मुलगी हित टाकली असते चलाक पुढे ढकललं असतं तर ते दर्शक विशेषण झालं असतं त्याच्यानंतर पुढं ज्याने हे भांडण उकरले तो माघारी गेला जो तो हे नेहमी संबंधी सर्वनाम असतात संबंधी सर्वनाम म्हणजे हेही वाक्य बरोबर आहे जो तो ज्याने त्याने ज्याला त्याला हे सगळं काय असतात ज्याने संबंध दर्शवला जातो ज्याने भांडणे उकरली तो घरी गेला कोण ही गर्दी सामान्य सर्वनाम मग लक्षात ठेवायचं कोण ही गर्दी कोण कायचा वापर प्रश्न विचारण्यासाठी न होता बघा कोण काय याचा वापर जो प्रश्न विचारण्यासाठी वाक्यात केला नाही इथं शेवटी काय दिलंय उद्गारवाचक चिन्ह दिलंय इथं जर प्रश्नचिन्ह दिलं असतं तर प्रश्नार्थक सर्वनाम झालं असतं नीट बघा कोण ही गर्दी आणि इथं जर प्रश्नचिन्ह जर दिलं असतं तर ते प्रश्नार्थक सर्वनाम झालं असतं पण इथं काय दिले उद्गारवाचक चिन्ह दिलेले त्या अर्थी हे काय आहे सामान्य सर्वनाम आहे मग खाली आपल्या बुकमध्ये व्यवस्थित एक्सप्लेनेशन दिलेले तृतीय पुरुषवाचक सर्वनाम तो ती त्या बोलणारा त्याच्याविषयी ज्याच्याविषयी बोलायचे आहे त्या व्यक्तीच्या अथवा वस्तूचा उल्लेख करताना हे शब्द वापरतो दर्शक सर्वनाम कोणतीही जवळची किंवा दूरची वस्तू दर्शवण्यासाठी दर्शक सर्वनामाचा वापर केला जातो काय काय वापर आहे हा ही हे आणि तो ती ते हे काय हे दर्शक सर्वनामे आहे संबंधी सर्वनाम संबंधी जोडीच्या उभयान्वयी अव्ययाने जोडलेली असतात जोडीची उभयान्वयी अव्यय कुठली जो जी जे तो ती ते याने ते जोडलेली असतात आणि सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे अनिश्चित म्हणजे काय त्याचा निश्चित कोण ही गर्दी म्हणजे किती लोक हे कळणारच ना आपण काय म्हणतो किती प्रचंड गर्दी कोण ही गर्दी म्हणजे कोण आणि काय या सर्वनामाचा प्रश्न विचारण्यासाठी वापर न करता ती निश्चितपणे सांगता येत नाहीत म्हणजे अनिश्चितपणे जिथे वापर केलेला आहे त्या ठिकाणी सामान्य सर्वनाम किंवा अनिश्चित सर्वनाम असं होतो कोणी कोणास फसवू नये बघा आणि शेवटी पूर्णविराम दिलाय इथं जर प्रश्न दिला असता तर प्रश्नार्थक सर्वनाम झालं कोण काय याचा वापर जर प्रश्नचिन्ह म्हणून दिला तर प्रश्नार्थक सरळ परंतु जर प्रश्नचिन्ह न देता जर वाक्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह दिलं पूर्णविराम दिला आणि अनिश्चित अशी त्याच्यातून दिसत असेल कोणी कोणास फसवू नये म्हणजे ह्याच्यात कळते का निश्चित कोणी कोणाला फसवावे कळत नाही त्याच्यानंतर त्या पोतडीत काय आहे हे निश्चित सांगता येईल का नाही त्या पोतडीत काय ते ओळखा पूर्णविराम दिला हे तर प्रश्नचिन्ह दिलं नाही म्हणजे 100% ते काय आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम आहे असे सर्वनामाचे देखील प्रकार आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कव्हर केलेले आहेत हे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे लेक्चर्स कसे वाटतात तुम्ही नक्की कळवा लाईक करा शेअर करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा धन्यवाद